मानव समाचार, मानवता के हक में। सगळे कार्यकर्ते आज आपण एका ठिकाणी आलेलो आहोत। यापूर्वी वेगवेगळ्या युत्या होत्या, आघाड्या होत्या, एकमेकांच्या विरोधामध्ये आपण भांडलेलो आहोत, एकमेकांच्या विरोधामध्ये आपण घोषणाबाजी केलेली असेल, हे सगळे भांडणं तुम्ही आपल्याला विसरायचे पडतात। आजचा संक्रमणाचा दिवस आहे। माने साहेबांनी सांगितले की आज भोगी आहे आणि या भोगीमध्ये ही 15 पक्षाची भाजी आज एका ठिकाणी येणार आहे आणि खाली आपल्याला सगळ्यांना एकत्र 15 पक्षाची जी भाजी आहे एकत्र राजाभाऊ आपल्याला आमदार सगळ्याला एकत्र जेवायचं। तिळगुळ मागवलेला आहे। मागचे जे काही भांडणं झाले असतील, वाद झाले असतील, एकमेकांना आपण तिळगुळ खाऊ घालायचा आहे। एकमेकांबद्दलच्या ज्या काही शत्रुत्वाच्या भावना आहेत त्या विसरून जायच्या आहे। नवी उर्मीनं, नव्या ताकदीनं, नव्या एकाकीला एकजुटीनं आपल्याला वारकरी आम्ही आहोत आणि वारकरी पहिल्यापासून आम्ही राहिलेले आहोत। मानेसाहेब वाढायचं आम्हाला आवडते आणि ज्यांना ज्यांना खायला आवडते त्या सगळ्यांना आम्ही आमंत्रण देत आहोत। तेव्हा आज या संक्रांतीच्या निमित्तानं सर्वांनी एकमेकाला तिळगुळ देऊन एकमेकाचं तोंड गोड करावं आणि एकजुटीने एका मुठीनं माननीय पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांच्या नेतृत्वाखाली 400 पार त्या जागा निवडून आणाव्यात एवढंच आवाहन करतो आणि थांबतो। असताना निश्चित दादांनी विकासासाठी या महायुतीमध्ये पाठिंबा देण्याचं काम केलंय। तुम्ही भाषणामध्ये जर आता ऐकलं असेल तर मी सातत्यानं सांगितलं की आमचा विचार हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा विचार हा स्वतंत्र विचार, धर्मनिरपेक्ष पक्ष, धर्मनिरपेक्ष समाजाच्या सगळ्या लोकांना घेऊन चालण्याचे घटक आणि आमचे जे हे आहेत ते आम्ही अगोदरच फुले शाहू आंबेडकरांच्या विचारसरणीचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे आणि सगळ्या जाती धर्माला घेऊन चालणारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे। आज आपण बघत असताना की मागच्या काळात सुद्धा आमची महाविकास आघाडीच्या काळामध्ये आम्ही शिवसेनेच्या मुख्यमंत्र्याला पाठिंबा दिला होता। त्याच पद्धतीने आता ही एक सत्तेची मोठ बांधण्यासाठी आणि विकासासाठी अजितदादा पवार साहेब यांनी इथं उपमुख्यमंत्री पद सांभाळलेलं आहे। त्यामुळे निश्चित आम्ही त्यांचे सगळे कार्यकर्ते म्हणून, त्यांचे आमदार म्हणून आम्ही त्यांच्यासोबत काम करण्यात। तेव्हा राष्ट्रवादी पक्ष तुम्ही जर राजकारण होतं तेव्हा तुम्ही ठामपणे पवार साहेब स्पष्ट केलेली नाही। शरद पवार साहेब आमचे नेते आहेत, निश्चित त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळेजण काम करत होतो आहेत। आदरणीय पवार अजितदादा पवार विधिमंडळामधील आमचे सहकारी, जे ज्येष्ठ सहकारी आहेत, ते आम्हाला सातत्यानं वसमत मतदारसंघ असेल, हिंगोली जिल्हा असेल, इथं आम्ही कालच तुम्ही बघत असाल की आम्ही एक मुस्लिम समाजाचं शिष्टमंडळ घेऊन त्यांच्याकडे गेलो होतो आणि त्याच्यामध्ये 2 मागण्या केल्या आम्ही त्यांना की बाबा आम्ही फातिमा म्हणून एक आम्ही तिथं मुद्दा मांडला होता की ज्या पद्धतीनं सारथी आहे, पार्टी आहे, त्या पद्धतीनं मार्टी जे मुस्लिम समाजाचे उपेक्षित घटक आहेत, जे विद्यार्थी आहेत, त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आपण ती योजना लागू करावी। लगेच त्यांनी पुढच्या कॅबिनेटमध्ये त्या संदर्भात नोट मागविलेली आहे आणि या पद्धतीनं वसमत विधानसभा मतदारसंघामध्ये तुम्ही बघत असाल की पूर्णा नदीवर डायरेक्टली राजू नवघरे कोण्या विचारासोबत गेलेला आहे। राजू नवघरे हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता आहे। वयाच्या 19व्या वर्षी विद्यार्थी राष्ट्रवादी काँग्रेसचा अध्यक्ष म्हणून मी काम करत आहोत। आमची विचारधारा तीच आहे आणि त्याच पद्धतीने आम्ही काम करत आहोत। आपण पूर्णा नदीवरील जे बॅरेजेस आहेत ते अजित पवार साहेबांनी या काळामध्ये, आता खासदार साहेबांनी सांगितलं की सकाळी 6 वाजता मिटिंग घेऊन या बॅरेजेसला मंजुरी देण्याचं काम केलेलं आहे। त्यामुळं जवळपास इकडल्या माझ्या मतदारसंघातील दोन्ही साईडच्या 25,000 शेतकऱ्याचं जीवनमान उंचावण्यामध्ये, त्यामध्ये सगळ्या बहुजन समाजाचे असतील, 18 पकड जातीच्या लोकांचे तिथं शेतकरी आहेत आणि त्या माझ्या